योगेश आला होता सकाळ सकाळ माझ्या कामासाठी नाही, त्याच्याच कामासाठी. त्याचं काम झालं आणि माझंही काम झालं. सुषमाला जायचं होतं आज माहेरी. म्हणलं जा योगेश बाबा, जाता जाता जाऊन तिला सोडव. त्यामुळे ते काम माझं वाचलं आणि मी तिथून डायरेक्ट निघालो ते हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेलो. कारण की आज आहे ना, खरं तर भरपूर कामं होते. कारण की आज आहे ना, वायरिंग करायची होती संपूर्ण लाईटिंगची आणि लाईटसुद्धा ऑन करायची होती. त्यामुळे सगळं सामान घेतलं आपल्या मित्राकडनं आणि तिथून डायरेक्ट निघालो ते रिसॉर्टच्या बाजूला. रिसॉर्टला पोहोचलो आणि सगळं सामान असं इकडं तिकडं सगळं पडलं होतं. ते घेतलं आणि तिकडे बघतो तर काय पुतणी सगळी वायरिंग करून ठेवली होती. आज बायाने सुद्धा लॉनमधलं गावात काढलं होतं. आणि दुसरं काम महत्त्वाचं होतं ते म्हणजे आजची ही फिटिंग कसल्या परिस्थिती उरकायची होती. कारण की वायरी इतक्या झाल्या होत्या की मलाच कळाना कुठली वायर कुठं आली. मग फायनली घेतलं काम करायला आणि दुसरं काम होतं मग या किचनमध्ये भांडी मांडण्यासाठी मान्य बनवायची होती. त्यामुळे स्वप्नीने ते काम चालू केलं आणि मी माझ्या वायरिंगचं काम चालू केलं. तर पटापट आम्ही वायरिंग करून घेतलं होतं कारण की आज सासरवाडीला जायचं होतं. आणि फायनली संध्याकाळ झाली आणि बघता तुम्ही तर कसं आहे, लाईटीचे सगळे बटणं ऑन केली आणि मस्तपैकी सगळे आपल्या हॉटेलमध्ये आज लाईटच दिसत होती. त्यामुळं काय खुश होतो कारण की बऱ्याच दिवसांनी आज लाईटिंग लागली होती. त्यामुळे आम्ही तिघं सुद्धा आता घरी निघालो होतो. ते घरी गेले आणि मला जायचं होतं डायरेक्ट सासरवाडीला. त्यामुळे घरी पोचून आमच्या डुरकीला घेतली आणि डुरकीला घेऊन सासरवाडीला पोचलो. खरं जाता आता डुरकी खुशच होती म्हणायला आणि जाऊन पोचलो आमच्या सासरवाडीमध्ये. त्यामुळं कसं आहे, माझी वाटच बघत होती जेवणासाठी. त्यामुळे गेल्या गेल्या पहिलं जेवणावरती ताव मारायला घेतला. मस्तपैकी मावरं गेलं होतं. त्यामुळे कसं आहे, पाहुण्यांचा थाट तुम्हाला माहिती असतो कसा आहे. त्यामुळे भरपूर मावला हाणणं कट्टळस्तवर रस्ता तर नादच झाला होता. आणि मग काय नुसतं वारपावरपी खाऊन मस्तपैकी एका जागेवर पडलो आणि फायनली तिथून निघालो ते घरी यायला. खरं तर यायला उशीर झाला त्यामुळे ब्लॉग आपला इथंच संपून टाकला. बाय बाय.